माझ्याकडे आता माझं फर्स्ट 1,00,000 रुपीज आहे जे मला इन्व्हेस्ट करायचं आहे. ओके, मग ते कुठं करायला पाहिजे? गोल्डमध्ये, इक्विटीमध्ये, म्युच्युअल फंड्समध्ये, सिल्वरमध्ये, बॉन्ड्समध्ये, कशात करायला पाहिजे सर? तुझ्याकडे आता लोन नाही आहे, तुझ्याकडे काही तुला हप्ते फेडायचे नाही आहे आणि तुझ्याकडे 1,00,000 रुपये आहे, तर सगळ्यात बेस्ट वे आहे की तुला इमर्जन्सी फंड किती लागतो ते बघ. तर 20% तुला समजा 6 महिने ते 8 महिने समजा इफ आय एम अज्युमिंग की 20% तू इमर्जन्सी फंडमध्ये टाकले, तर इमर्जन्सी फंड म्हणजे कोणता? तर FD किंवा लिक्विड फंड. नंतर 20% किंवा 15% तू गोल्डमध्ये टाक किंवा सिल्वरमध्ये. या कमोडिटी मी सांगत आहे, बिकॉज गोल्ड आणि सिल्वर या कमोडिटी कन्सिस्टंटली 8 to 10% रिटर्न देत राहतात, बिकॉज दिस इज ऑलवेज मार्केट वर खाली झालं तरी 8 ते 10% मध्ये रिटर्न येतं. बाकी तुमचे 60 to 75% जे आहेत, इट शुड बी इन म्युच्युअल फंड और इक्विटी रिलेटेड फंड. ते तुम्हाला ॲक्च्युली लाँग टर्मसाठी ग्रोथ देतात. आणि म्हणून तुझे पहिले लाखाचं समजा मला सांगायचं असेल तर पहिले 60 to 70% इन इक्विटी म्युच्युअल फंड, 10 to 15% गोल्ड आणि रिमेनिंग 20% हे तुझ्या इमर्जन्सी फंडसाठी लिक्विड फंडमध्ये ठेवायला पाहिजे.